नमस्कार, मी मायावती अंभुरे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती स्थिर. विविध जिल्ह्यातील आंदोलनामुळे बीड मार्गावरील एसटीच्या बसेस तुर्तास बंद. शिवजयंतीवर ड्रोन पेट्रोलिंग आणि 750 सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून शिवजयंती मिरवणुकीवर नजर ठेवणार पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांचे प्रतिपादन. आता सविस्तर बातम्या. उपोषणादरम्यान मनोज जरांगे पाटलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी दीपक सोनवणे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. तर या विषयावरून विविध ठिकाणी सुरू असलेल्या रस्ता रोको आंदोलनामुळे बसेस बंद करण्यात आल्या होत्या. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 7वा दिवस आहे. अंतरवाली सराटी या ठिकाणी अनेक वेगळ्या भागातून जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी नागरिक येत आहेत. यावेळी शुक्रवारी सकाळी सराटी अंतरवालीमध्ये जरांगे पाटलांच्या भेटीसाठी आलेली एक मुलगी जरांगे पाटलांसोबत चर्चा करताना भावूक झाली असून तिचे अश्रू अनावर झाले असल्याचे बघावयास मिळाले आहे. जरांगे पाटील यांनी गुरुवारी रात्रीपासून उपचार घेण्यास सुरुवात केली असल्यामुळे आज शुक्रवारी सकाळी अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या तपासणीसाठी वैद्यकीय पथक दाखल झाले असून जरांगे पाटलांची त्यांनी आरोग्याची तपासणी केली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकारी दीपक सोनवणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. आज सकाळी आम्ही त्यांना त्यांची तब्येत तपासण्यासाठी त्यांना विनंती केली. त्यांनी होकार दिला तपासणीसाठी. त्यावेळेस तपासणी केल्या पहिले आम्ही त्यांना विचारलं की लघवी करायला त्रास आहे, कारण इतक्या दिवसापासून त्यांचं उपोषण असल्यामुळे थोडं लघवीमध्ये जळजळ होऊ शकते किंवा लघवीमध्ये काही होऊ शकतं. तर ते आम्ही कीटोन बॉडीला आम्ही चेक केले. त्याच्यामध्ये कीटोन बॉडी जे असते लघवीमध्ये ते जरा त्यांचे चांगले झाले. त्याच्यानंतर त्यांचं ब्लड प्रेशर बघितलं. कालच्यापेक्षा ब्लड प्रेशर आज त्यांचं चांगलं वधारले, म्हणजे त्यांच्यात इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. पल्स काल त्यांचा 60 होता, पण आज त्यांचा पल्स त्यांचा 80वर गेलेला आहे, म्हणजे एकदम चांगला गेलेला आहे. आणि बाकी BP त्यांचा 100/170 mm झालेला आहे. त्यामुळे त्यांची तब्येतीमध्ये थोडी सुधारणा झालेली आहे कालच्यापेक्षा. CBCचे रिपोर्ट आले नाही. CBCचं काल त्यांचं ब्लड सॅम्पल घेतलं होतं. आता रिपोर्ट याची बाकी. आता तो त्रास नाही त्यांना. काल आम्ही IV फ्लुइड्स लावले त्यांना. जवळपास त्यांना डिहायड्रेशन झाल्यामुळं 2 लिटरपर्यंत आम्ही फ्लुइड त्यांना जाऊ दिले. थोडं बरं वाटतं त्याच्यामध्ये. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 7वा दिवस असून त्यांची प्रकृती खालावल्याने मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला होता. राज्यात ठिकठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात येत असून त्याच पार्श्वभूमीवर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आज सिडको ते बीड मार्गावरच्या बस पूर्णतः बंद करण्यात आल्या होत्या. सिडको बस स्थानकात प्रवाशांची मोठी गैरसोय होताना शुक्रवारी बघायला मिळत होती. याबाबत आगार प्रमुखांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली. बीड आगाराच्या म्हणजे बीड मार्गावरील बस बंद करण्यात आलेल्या आहेत. सध्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महामंडळाचे काही नुकसान होऊ नये या दृष्टिकोनातून बीड मार्गावरची जी वाहतूक आहे ही तात्पुरती स्वरूपात आपण या ठिकाणी स्थगित केलेली आहे. जसेच पुढील आपल्याला आदेश प्राप्त होतील की त्यानुसार त्या रोडवरची वाहतूक सुरळीत करण्यात येईल. बीड मार्गाव्यतिरिक्त इतर सर्व मार्गावर आपली जी वाहतूक आहे ती दैनंदिन रुटीननुसार आपली सध्या परिस्थितीमध्ये चालू आहे. याविषयी जे आहे विभाग नियंत्रक बीड यांनी इथं प्रशासनाशी संपर्क साधून सांगितलं की पुढील आदेश येईपर्यंत बीडकडे येणारी वाहतूक स्थगित ठेवावी. त्यानंतर आज मी सतत त्यांच्या संपर्कात आहे बीड आगार प्रमुख यांच्याशी. त्यांनी असं सांगितलं की 10-10:30 नंतर याच्याविषयी चर्चा होऊन वाहतूक सुरळीत करायची किंवा कशी याबाबत सूचना ते देतील व त्यानुसार बीड मार्गावर पूर्ववत वाहतूक सुरू होईल. अनुचित प्रकार घडल्याचं ही IQ आपल्याकडे बातमी आहे, परंतु प्रत्यक्षात आमच्या बसला कुठल्याही प्रकारचं नुकसान किंवा काही झालेलं आमच्याकडे लेखी स्वरूपात कुठलेही प्राप्त झालेलं नाही. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये उपस्थित मान्यवरांनी काही सूचना केल्या. त्यानंतर पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी एडीएन सोबत बोलताना बैठकीबाबत माहिती दिली. आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त म्हणजे हा एक सगळ्यात महत्त्वाचा सोहळा आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये हा सोहळा अत्यंत उत्साहाने मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी साजरा होतो.
मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लोक क्रांती चौक या ठिकाणी येतात आणि संपूर्ण उत्सवाचं वातावरण असतं. अशा वेळेला पोलीस बंदोबस्त हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. कोणतंही सेलिब्रेशन असो त्यामध्ये महिलांना सुरक्षित वाटावं, मुलींना सुरक्षित वाटावं, कुठले म्हणजे अप्रिय घटना घडू नये, अपघात घडू नये आणि त्यामुळे कॉर्डिनेशन खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे आज सर्व मंडळाचे पदाधिकारी, प्रोसेशनचे जे इन्चार्ज असतील त्यांना आणि जनप्रतिनिधी यांना या ठिकाणी आम्ही येण्याची विनंती केली. आम्ही सर्वांनी मिळून चर्चा केली आणि हा शिवजयंती उत्सव हा अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि सुरक्षित पद्धतीने कसा साजरा करता येईल याच्यावर चर्चा झाली. काही मुद्दे आमच्यासमोर आले ज्याच्यामध्ये जनतेला जे गैरसोयी निर्माण होतात, उदाहरणार्थ पिण्याच्या पाण्याची सोय पाहिजे, टॉयलेट पाहिजे, त्याप्रमाणे काही म्हणजे मनोरे वॉच टावर्स वगैरे देखील पाहिजे असतात. तर त्याच्यासाठी काय आवश्यक करता येईल त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी आज निर्णय घेतलेले आहे आणि आम्हाला खात्री आहे की यावर्षीचा जो शिवजयंती उत्सव आहे तो सगळीकडे आनंदाने, उत्साहाने आणि सुरक्षित वातावरणात पार पडेल. सुरक्षिततेमध्ये बदल म्हणण्यापेक्षा जसं टेक्नॉलॉजीचा वापर आहे तो वर्षानुवर्षे आम्ही वाढवतो, यावर्षी देखील वाढवला आहे. यावर्षी आम्ही ड्रोन पेट्रोलिंग देखील ठेवणार आहे. त्याचप्रमाणे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आमच्याकडे 750 कॅमेरे शहरामध्ये आहेत. त्याच्यामध्ये आमचं व्हर्च्युअल पेट्रोलिंग नेहमी सुरूच असतं. तर जे मिरवणुकीचे मार्ग असतील, जे रॅलीचे मार्ग असतील, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी कॅमेरे असतात त्याच्या माध्यमातून आम्ही कंट्रोल रूमला डायरेक्टली त्याच्यावर सुपरविजन करू शकतो आणि याचा वापर आम्ही करत आहोत. नाही, आम्ही हे सांगितलेलं आहे की आपण DJ मुक्त प्रत्येक सण साजरा करतो, त्याप्रमाणे शिवजयंतीमध्ये देखील DJ मुक्त असायला पाहिजे. झांज पथक असतील, आपले जे पारंपरिक नृत्य आहे, लेझिम असेल, लेझिमचा खेळ असेल, या सर्वांना थोडंसं प्रोत्साहन दिलं पाहिजे असं मी विनंती केली आहे. आशा सेविका, गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका यांना यांचा मानधनाचा प्रश्न सोडवण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी क्रांती चौक येथे भारतीय ट्रेड युनियन जिल्हा कमिटीच्या वतीने निदर्शने, आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाबाबत कॉम्रेड मंगल ठोंबरे यांनी ADN सोबत बोलताना माहिती दिली. PSI ग्रॅज्युटी आमच्या हक्काची नाही, कुणाच्या बापाची. स्वामीनाथन आयोगात लागू झालाच पाहिजे. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण ऑल इंडियामध्ये आज हे धरणे, निदर्शने चालू आहेत. हे सरकारची जी काही मुजवरशाही चालू आहे, कामगार विरोधी धोरण आहे, शेतकऱ्याविरोधी धोरण आहे, हमी भाव नाही आहे, यासाठी आज हे तीव्र निदर्शने चालू आहेत. अजून दुसरी गोष्ट अशी आहे की आशाचं जवळपास मागचं 22 दिवसाचं आंदोलन आणि आत्ता गेल्या जवळपास 1 महिना होऊन गेलेलं हे आंदोलन चालू आहे आशाताईचं. आणि आशाताईंनी सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालय असतील, महानगरपालिका असतील, या सगळ्या ठिकाणी आंदोलनं केलेले आहेत. आणि शेवटी औरंगाबाद महानगरपालिकेचे आंदोलन संपल्याच्या नंतर मुंबईला ठाणे इथे सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशीपासून ठाण्याला आंदोलन सुरू होतं आणि ठाण्याचं आंदोलन 2 दिवस झाल्याच्या नंतर आता बेमुदत धरणे आंदोलन हे आझाद मैदानावरती चालू आहे. आणि जोपर्यंत आशांचा JR निघत नाही तोपर्यंत आशाने असा निर्णय घेतलेला आहे की तो आंदोलन मागे घ्यायचं नाही आहे. आणि औरंगाबाद शहरामधली परिस्थिती अशी आहे की 511 आशा वर्कर इथं काम करतात, परंतु सन्माननीय आयुक्त साहेबांनी त्यांचं निलंबनाचं लेटर काढलेलं आहे. खरं तर आमच्या स्थानिकच्या मागण्याच नाही आहे, राज्यस्तरीय मागण्या आहेत. मुख्यमंत्र्याच्या म्हणजे मुख्यमंत्री पुरं करतील अशा आमच्या ह्या मागण्या आहेत. परंतु काही कारण नसताना सन्माननीय आयुक्त साहेबांनी आमच्या आशांना निलंबन केलेलं आहे. हे निलंबन त्यांनी त्वरित मागे घ्यावं असं तुमच्या माध्यमातून मी त्यांना विनंती करते. आणि जोपर्यंत आमचं JR निघत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालेल हे मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे. आज जवळपास 1 महिना होऊन गेलेला आहे आशांना आंदोलन करताय. त्यांचे लेकरं बाळं हे सगळे घरी आहेत. 8 तारखेपासून मुंबईला आशा वर्कर गेलेले आहेत. त्यांच्या खाण्यापाण्याची, त्यांच्या राहण्याची, त्यांच्या आंघोळीची, जेवणाची काहीही सोय नसताना आशा तिथं आंदोलन करत आहेत. महिलांच्या बाबतीमध्ये झालं तर खरंच महिलांचा सन्मान तुमच्या माध्यमातून आहे का मी विचारेल सरकारला. हा महिलांचा सन्मान आहे का? तुम्ही आझाद मैदानाला जाऊन बघा महिलांची, आमच्या आशांची काय अवस्था आहे. कोरोना महामारीमध्ये सगळ्या देशावर संकट आलेलं असताना आशांनी संकटातून मुक्त केलेलं आहे आणि पाठीवर शब्बासकीची साप सरकारने दिलेली आहे. तर हीच का शब्बासकीची साप आणि हेच का आशांसाठी भूषणीय असं मला तुमच्या माध्यमातून सरकारला विचारायचं आहे. केंद्र सरकारने कर्मचारी विरोधात कायदा पारित केल्याचा आरोप करीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय घाटी येथील परिचारिका या जुनी पेन्शनची मागणी मान्य करण्यासाठी 1 तास काम बंद आंदोलन पुकारले होते.
आज 11 संघटनांनी मिळून देशव्यापी बंद पुकारलेला आहे. यामध्ये शेतकरी, कष्टकरी आणि सरकारी कर्मचारी हे सगळे या संपामध्ये सहभागी आहोत. आम्ही राज्य सरकारी कर्मचारी 1 तासाचा बंद पुकारून या बंदला आज पाठिंबा देत आहोत. केंद्राचे जे धोरण कर्मचाऱ्यांच्या विरोधात आहे, खाजगीकरण, कंत्राटीकरण, याच्या विरोधात आज आमचा हा संप आहे. आणि राज्य शासनाला पण आमचा इशारा आहे की जुनी पेन्शनसाठी आम्ही संप पुकारला होता, तुमच्याबरोबर चर्चा झालेल्या आहेत आणि या अधिवेशनामध्ये तुम्ही सकारात्मक निर्णय घेणार आहात, तो निर्णय तुम्ही घ्यावा यासाठी हा तुम्हाला 1 तासाचा इशारा आम्ही देत आहोत. यानंतर जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर राज्यव्यापी बंदचा निर्णय घ्यावा लागेल. तसेच अनेक प्रश्न आम्ही शासनाच्या पुढं मांडलेले आहेत. शासन जर सकारात्मक असेल तर ते कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडतील, कारण शासनाच्या सर्व योजना हे कर्मचारी आपल्या राज्यात तळागाळापर्यंत पोहोचत असतात, त्या राबवत असतात. म्हणून कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे जुनी पेन्शन शासनाने ताबडतोब तो प्रश्न सोडवा असे आम्ही त्यांना विनंती करतो. आणि हा 1 तासाच्या बंदमध्ये महाराष्ट्रातील सर्व नर्सेस सहभागी झालेले आहेत. शासन गांभीर्याने घेत नाही असं नाही म्हणता येणार. शासनाने आम्हाला नागपूरच्या अधिवेशनामध्ये चर्चेला बोलवलेलं आहे. जर शासनाने गांभीर्याने घेतलं नसतं तर मुख्यमंत्री चर्चेला होते, दोन्ही उपमुख्यमंत्री चर्चेला होते. शासन आपल्या कर्मचाऱ्यांना गांभीर्याने घेत आहे आणि सकारात्मक शासन आहे. आम्हाला पण वाटतं की आमच्या मागणी मान्य होईल पेन्शनची. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत. हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा. आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध. स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, AC नॉन AC रूम्स, AC फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त. ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा. त्वरा करा आणि आजच भेट द्या. हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet even though it's on the main street. It's a wonderful time here. It's a very nice clean hotel and the food is excellent. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हालाही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय. तर जरा थांबा. आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या. नेहरू उद्यान, यनाट, सिडको, छत्रपती संभाजीनगर. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत.
अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना है तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी. शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदुस्तीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे. योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो. आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे, म्हणून मी शासनाचे आभारी आहे. महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद. शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग, केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील. महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे. योजना अनेक असतात, पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे. सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे. केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमाची. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपल्या पाल्यांपासून दुर्लक्षित व हक्कांपासून वंचित असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे वृद्धापकाळातील आयुष्य सुखकर होण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या ज्येष्ठ नागरिक मालमत्ता हक्काबाबतचा उपक्रम विभागात राबविण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांनी सांगितले. मी सुरुवातीपासूनच महसूल विभागामध्ये काम करत आहे. दिवसेंदिवस मालमत्तेच्या अनुषंगाने अनेक प्रकारचे तंटे आणि मालमत्तेमधून अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित होत आहेत आणि मालमत्तेच्या मोहामुळे किंवा मालमत्तेच्या हव्यासापोटी आप्तही दुरावत आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आणि हे होत असताना यामध्ये जो बाधित होणारा किंवा सफर होणारा घटक आहे तो ज्येष्ठ नागरिक म्हणजे आई वडील आजोबा किंवा जे 60 वर्षाच्या वरची जी मंडळी आहे समाजामध्ये वावरणारी, ही मंडळी फार मोठ्या प्रमाणामध्ये याच्यात सफर होते आहे. जमीन जुमल्याचं वाटप करून दिल्यानंतर आपले आप्तगणच आपल्याला सांभाळत नाहीत, आपल्यावर आपली देखभाल करत नाहीत, औषधोपचार करत नाहीत, विरंगुळ्यासाठी म्हणून काही गोष्टी करायच्या असतात ते करत नाहीत आणि एक वेगळ्या प्रकारचं जे जीवन नकोसं आहे अशा प्रकारचा जो माइंडसेट वयोवृद्ध लोकांचा होत असलेला मी माझ्या नोकरीमध्ये बघितला आणि त्याचाच परिणाम म्हणून मी असं ठरवलं की ह्या मंडळींना पूर्णतः पहिल्यासारखे आनंदाचे दिवस जरी आपण देऊ शकलो नसलो तरी काही प्रमाणात सुरक्षितता निश्चितच आपण आपल्या अधिकाराचा वापर करून किंवा जे काही प्रचलित भारत सरकारचा कायदा आहे किंवा माननीय उच्च न्यायालयाने जे दिलेले जे निर्णय आहेत त्याच्या प्रकाशामध्ये आपण ह्यांना सुरक्षितता देऊ शकतो, ह्यांना यांच्या उदरनिर्वाहाची हमी देऊ शकतो, ह्यांना औषधोपचार वेळेत करण्याची व्यवस्था होऊ शकते, अशा प्रकारचं वातावरण आपण करून देऊ शकतो. याकरता ज्येष्ठ नागरिक मालमत्ता हक्काबाबत जे काही कायदे आहेत, नियम आहेत, त्याचा आम्ही अभ्यास केला आणि असं ठरवलं की यापुढे आमच्या मराठवाडा महसूल विभागामधील जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या ज्या मालमत्ताची वाटणी त्यांच्या पुढच्या वारसांना नातेवाईकांना करत असताना महसूल यंत्रणेनं विशेष दक्षता घ्यावी की ह्या ज्येष्ठ नागरिकांच्या उदरनिर्वाहाची, त्यांच्या जीवनाची, त्यांच्या सुरक्षिततेची आणि औषधोपचाराची वगैरे त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे का आणि त्यासाठी त्यांच्या नावे काही मालमत्ता आपल्याला ठेवता येऊ शकेल का
आणि ते ठेवत असताना साधारणतः वाटणीचे जे नियम आहेत किंवा महसुली जे नियम आहेत त्याचं पालन करून ह्या घटकाला आपल्याला कसं सुरक्षित करता येईल या पद्धतीचा आम्ही एक सर्क्युलर काढलेला आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दुसऱ्या दिवशी विविध विभागांच्या बैठका घेऊन भविष्यात त्यांच्या समोर असणारी आव्हाने आणि त्यांची नियोजित असलेल्या कामकाजाबाबत पत्रकारांशी बोलताना माहिती दिली. काल रुजू झाल्याबरोबर माझ्यासमोर पहिले 2 महत्त्वाचे विषय आहेत, निवडणूक आणि टंचाई. टंचाईच्या अनुषंगाने काल सहज चर्चा केली असता काही बरेच कॅन्सरची संख्या 100च्या पार झालेली आहे मला सांगण्यात आलं. म्हणजे आणखी मार्च उजाडला नाही तरी 100 गेली. म्हणजे एप्रिल मे मध्ये मार्च एप्रिल मे 3 महिने आणि जूनचा काही कालावधी म्हणजे टंचाईचा विषय असणार आहे आणि तो प्राधान्यक्रमाने घ्यावा लागणार आहे निवडणुकीसोबत. आणि निवडणूक तर येऊ घातलेली निवडणूक तर सर्वात मोठा प्राधान्यक्रमाचा विषय आहे. तर या दोन्ही विषयातला सगळा आढावा घेऊन काय काय त्याच्यामध्ये स्टेप उचलण्याचे आहेत. काल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची माझी प्राथमिक चर्चा झालेली आहे. चारा टंचाई असेल, पाणी टंचाई असेल, मग त्या अनुषंगिक आणखी जनजागृती करून पाण्याचा जपून वापर असेल किंवा पाण्याचे सोर्स सांभाळून असेल किंवा काही सोर्स जनरेट करून काही ठिकाणी तात्पुरती पाणी पुरवठा योजना, टँकर जे काही शासनाची उपाययोजना आहेत ती वेळेवर सुरू होते. म्हणजे तहान लागल्यानंतर विहीर खोदत बसण्यापेक्षा मंगळवारी मी बैठका लावलेल्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये आणि अंदाज घेऊन त्या दृष्टिकोनातून पावलं उचलले जाणार आहे. मुली शिक्षणापासून वंचित राहत होत्या असं लक्षात आल्यामुळं लोकवर्गणीतून मी तिथं जवळजवळ 3000 सायकली वाटप केल्या. 3000 सायकली मुलींसाठी. म्हणजे बेटी बचाव बेटी पढाव ह्याच्यावर भाषण करण्यापेक्षा कृती करावं म्हणून मी सुरुवातीला माझ्याकडून 5 सायकली दिल्या आणि नंतर लोकांना आवाहन केलं. म्हणजे आपण न देता जर तुम्हाला मागितलं तुम्ही मला तुम्ही काय दिलं हा जनरली विषय असतो सामाजिक याच्यामध्ये. म्हणून आपल्यापासून सुरुवात करून त्याच्यात दिलं तर माता बालमृत्यू, माता मृत्यू, कुपोषण याविषयी जे समाजाला पोखरून काढणारे जे विषय आहेत त्या विषयामध्ये प्रशासकीय काम करत करत सोशल ॲक्टिव्हिटीसुद्धा आपल्यासारख्याच्या सहकार्याने काय करता येईल का हा सुद्धा माझ्या डोक्यातला विषय आहे. सध्याचा अनुभव लक्षात घेता त्याच्यामध्ये सुद्धा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि आणखी पूर्ण सखोल अभ्यास केला नाही त्यामुळे कुठलं वक्तव्य मी करणार नाही. होऊ शकते चांगलं पण असू शकेल, होऊ शकते काही करण्याला वाव सुद्धा असू शकेल. पर्यटन स्थळं आपले जग प्रसिद्ध आहेत त्याच्या प्रसिद्धीसाठी वेगळं काही करण्याची गरज नाही. परंतु त्या पर्यटन स्थळाला सर्वसामान्य नागरिकांनी कसं भेट देता येईल, त्याचं पर्यटन सर्किट काय करता येईल का. ग्रामीण भागातला गोरगरीब माणूस सुद्धा एका ठिकाणी आल्यानंतर 1 दिवसात 3 ठिकाणं 2 दिवसात 3 ठिकाणं त्यांची करता येईल. पर्यटन सर्किट हा मध्यंतरी खूप चर्चेचा विषय झाला पण प्रत्यक्षात किती ठिकाणी उतरलाय कुठं उतरलाय मला माहिती नाही. इथली काय परिस्थिती आहे त्याचा अंदाज घेऊन अभ्यास करून आणि आपल्यासारखे जे समाजातले मान्यवर आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्यांचं मत विचारात घेऊन पर्यटनाच्या दृष्टिकोनातून म्हणजे लोकांना ते पाहता आलं पाहिजे, रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत आणि प्रत्येक घटकापर्यंत ते पर्यटन स्थळ गेलं पाहिजे. या दृष्टिकोनातून काही करता आलं तर त्याचं सुद्धा एक माझ्या आजचे विचार मी तुम्हाला सांगतो. 1 दिवसामध्ये काही मी फार 3 मारू शकतो नाही. रिपब्लिकन सेनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आली. त्यांच्या मागण्यांबाबत आंदोलकांनी एडीएन सोबत बोलताना माहिती दिली. आंबेडकर नगर नावाची वसाहत आहे त्या ठिकाणी सुद्धा राशन दुकान तात्काळ मिळालं पाहिजे. साळवे हा गावकुंडांच्या तावडीत संपूर्ण झालेला आहे. त्याच्या घरच्यांचं पुनर्वसन करून संबंधित गावकुंडांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. अशा विविध स्वरूपाच्या आज मागण्या मी या ठिकाणी मांडलेल्या आहेत. आज रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही तीव्र स्वरूपाचे निदर्शन केले. या निदर्शनाचे नेतृत्व काकासाहेब गायकवाड जिल्हाध्यक्ष पश्चिम यांच्या नेतृत्वाखाली झालेले आहे. आम्ही आजच्या निदर्शनाचे विषय असे होते की या महाराष्ट्रामध्ये दिवसा ढवळ्या खून होत आहेत, डोळ्या जाऊन हत्या केली जात आहे, दलितावर मुस्लिमांवर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार वाढलेला आहे. त्यामुळे या राज्याचे गृहमंत्री त्यांच्या कार्यामध्ये फेल झाल्यामुळे त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा ही एक आमची मागणी होती. त्याचप्रमाणे घरकुल योजनेमध्ये 7 लाख रुपये मानधन देण्यात आले. कारण की ईट, रेती, सिमेंट सगळ्या गोष्टीचे दर वाढल्यामुळे आजच्या घडीला जे निधी दिला जातो पुरत नसल्यामुळे 7 लाखपर्यंत निधी देण्यात यावा. त्याचबरोबर स्वधार योजनेमध्ये
जे 12वीमध्ये 50% जी अट आहे ती शिथिल करून ती पूर्ण रक्कम आजच्या तारखेला देण्यात यावी अशी एक आमची मागणी आहे. त्याचबरोबर RTE अंतर्गत 1ली ते 8वीपर्यंत जे शिक्षण मोफत दिलं जातं ती अट शिथिल करून बालवाडी ते 12वीपर्यंत मोफत शिक्षण देण्यात यावं अशी एक आमची मागणी आहे. त्याचबरोबर आंबेलोळ या गावामध्ये दलितांच्या स्मशानभूमीमध्येच अंगणवाडीची इमारत उभारण्यात आलेली आहे. ती इमारत काढून दुसऱ्या ठिकाणी उभारण्यात यावी व त्याचबरोबर ग्रामसेवक आणि तिकडल्या जे संबंधित पदाधिकारी आहेत त्यांच्यावर ॲक्ट्रोसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा ही एक आमची मागणी आहे. त्याचबरोबर कैलास साळवे नावाचा मुलगा रांजणगाव शेनकुंजी या ठिकाणी प्रेम प्रकरणातून मारला गेला. ते प्रेम प्रकरण जाती असल्यामुळे त्या जातीवादी लोकांनी त्याचा अक्षरशः निर्घृणपणे खून केला. त्या गुन्ह्यांना फाशीची शिक्षा देऊन त्यांच्या घरच्यांना 25 लाखाची मदत आर्थिक मदत देण्यात यावी व त्यांच्या घरातील एका माणसांना शासकीय नोकरीमध्ये स्थान देण्यात यावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने जी पेट परीक्षा बंद केली आहे ती त्वरित चालू करावी यासह अन्य मागणीला घेऊन विद्यापीठातील वाय कॉर्नर ते मुख्य इमारतीपर्यंत मनसे विद्यार्थी सेनेने मोर्चा काढला होता. त्यांनी एडीएन सोबत बोलताना आपल्या मागण्या मांडल्या. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदरणीय अमित साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आजच्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. विद्यापीठामध्ये आणि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये संलग्न असलेल्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक व भौतिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. साधारण 3-4 वर्षापासून कुठलंही कारण न देता विद्यापीठ प्रशासनानं पेट परीक्षा बंद केलेली आहे. ती तात्काळ सुरू करण्यात यावी. विद्यापीठ परिसरामध्ये विद्यार्थिनींची छेडछाड असू द्या किंवा टवाळखोर टोळक्यांचे इथं दहशत पसरवण्याचे प्रयत्न असू द्या ते बघता इथं विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर आहे असं आम्हाला दिसून आलेलं आहे. आम्ही विद्यापीठ प्रशासनाला आज मागणी करणार आहोत की विद्यापीठ परिसरामध्ये कायमस्वरूपी पोलीस चौकीची उभारणी करण्यात यावी. तसेच वसतिगृहामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मेसची सुविधा पुरवण्यात यावी, साफसफाई करण्यात यावी. आपलं जर्नलिझम डिपार्टमेंट जे आहे विद्यापीठामध्ये मागच्या जवळपास 2017-18 पासून तिथं प्रयोगशाळा जी आहे त्याच्यामध्ये 2-2 लाखाचे ॲपल कंपनीचे 10 कम्प्युटर आणि जवळपास 15 ते 20 लाखाचे कॅमेरे धूळ खात पडलेले आहेत. फक्त विद्यापीठ प्रशासनाच्या अनास्थेमुळे तिथल्या विद्यार्थ्यांना त्याचा उपभोग घेता येत नाही, लाभ घेता येत नाही. आम्ही विद्यापीठ प्रशासनाला ही पण विनंती करतो की ती प्रयोगशाळा तात्काळ सुरू करण्यात यावी. तसेच प्रत्येक विद्यापीठ कार्यक्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये मदत केंद्र सुरू करण्यात यावी ज्याचा उपयोग विद्यार्थ्यांना त्या जिल्ह्यामध्ये गुणपत्रिका असतील, मायग्रेशन सर्टिफिकेट्स असतील जे मिळवण्यासाठी त्यांना इथला छत्रपती संभाजीनगरपर्यंत दूरचा प्रवास करावा लागतो. तो प्रवास त्यांचा टळेल आणि मदत केंद्रामध्ये त्यांना ती सर्टिफिकेट्स उपलब्ध होतील. अशा बऱ्याच मागण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे. 100% आजचं हे लोकशाही पद्धतीने आंदोलन आहे. आमचा DNA हा तोडफोडीचाच आहे. विद्यापीठ प्रशासनाने जर आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर येणाऱ्या काळामध्ये विद्यापीठ परिसरामध्ये आमच्या तोडफोडीची आंदोलन निश्चित होतीलच. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे वडील एकनाथराव आनंदराव दानवे यांचे आज शुक्रवारी दुपारी खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी कैलासनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पितृशोक झाला असून त्यांचे वडील एकनाथराव आनंदराव दानवे यांचे आज शुक्रवार वेळ 1:35 शहरातील ओरियन सिटी केअर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते 82 वर्षाचे होते. मागील 1 महिन्यापासून ते रुग्णालयात उपचार घेत होते. मागील बऱ्याच वर्षापासून ते एका दुर्धर आजाराने ग्रसित होते. त्यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात चालक म्हणून 35 वर्ष सेवा दिली. त्यांची अंत्ययात्रा सायंकाळी अजबनगर येथून निघून त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी कैलासनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. मनोज चरांगे पाटील यांची प्रकृती स्थिर. विविध जिल्ह्यातील आंदोलनामुळे बीड मार्गावरील एसटीच्या बसेस तुर्तास बंद. शिवजयंतीवर ड्रोन पेट्रोलिंग आणि 750 CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून शिवजयंती मिरवणुकीवर नजर ठेवणार पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांचे प्रतिपादन. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत बघत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.